हो मॅडम, मी खरंच सांगते. हो, मी आधीपासून तेच सांगते. तुम्ही माझं ऐकून घ्या. मी माझ्या आई बुवांची शपथ घेऊन सांगते, मी ते घड्याळ नाही चोरलं. ऐकीन ना, आणि मी मान्य करेन की तू चोर नाहीयेस, पण त्यासाठी ते घड्याळ तुला माझ्या समोर आणावं लागेल. मला तिच्याकडे ते घड्याळ असतं, ती इथे चोरलं असतं, तर ती इथे सगळ्यांचा अपमान सहन करत उभी राहिली असती का? जरा विचार करा ना. आणि ती म्हणते ना घड्याळ सापडत नाही, याचा अर्थ ते हरवलं असेल. तर ठेवा ना तिच्यावर विश्वास. तुम्ही ठेवा तिच्यावर विश्वास, मी नाही ठेवणार. मला पूर्ण खात्री आहे या मुलीने ते घड्याळ चोरलंय, आणि आता त्याची किंमत कळल्यावर तिला ते परत द्यायचं नाहीये. आजवर मी खूप शांत बसले, पण आता शांत बसणार नाही. कसं बोलतं ते आपल्या राणी बरोबर ती. हे बघा, हाच जर गोष्टी पोलिसापर्यंत गेल्या ना, तर मी सगळ्यांना सांगून टाकेन की आपल्या राणीनेच त्यांच्या इंद्र साहेबांचा जीव वाचवलाय. ते असं काय करू नको. विसरली वर राणीने काय सांगितले ती. तू काय सुद्धा बोलायचं नाही. तशी सिया आली ना, तर मी आबांच्या बरोबर बोलीत. पण आबासाहेबांचं कोण कुठं ऐकतंय? बघताय ना तुम्ही. आणि बघा, माझ्या पोरगीसाठी मी वचन मोडायला बी मागं पुढं बघणार नाही. त्यांनी जर पोलीस बोलावलं ना, तर मी सगळ्यांना सांगून टाकेन. अगं तू सांगून टाकशील, पण राणीने जर का चोरी कबूल केली तर मग काय करशील? बोल ना. मॅडम, मी मान्य करते, मी घड्याळ परत देऊ शकले नाही, पण तुम्ही मला माझी बाजू मांडण्याची एक संधी द्या. आता तुला संधी नाही, तुला शिक्षा देणार. तुला जे काही सांगायचंय ना, ते आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगायचं. तुम्ही खरंच पोलिसांना बोलवलं, आणि हे सगळं करण्याआधी मला विचारावं असं नाही वाटलं तुम्हाला? हे सगळं का, कशासाठी, काय साध्य काय करायचंय तुम्हाला? तुम्ही आता उगाच कुठलाही मुद्दा कुठे नेऊ नका, आणि या मुलीची बाजू तर अजिबातच घेऊ नका. अहो, कधीतरी घरच्यांच्या बाजूने उभे राहा. म्हणून मी चुकीची बाजू घेऊ? कधीही जमणार नाही मला ते. आबासाहेब नमस्कार. कोणाविरुद्ध तक्रार आहे तुमची? मी सांगते, या मुलीविरुद्ध तक्रार आहे आमची. या मुलीनी माझ्या मुलाचं महागातलं घड्याळ चोरलंय, आणि आता तिथे परत करत नाहीये. म्हणून इन्स्पेक्टर साहेब, तिला आत्ताच्या आत्ता इथनं घेऊन जा. अगं मम्मा, माझ्यावर विश्वास ठेव ना. मी सांगते, ते घड्याळ राणीने नाही चोरलंय. अहो काकी, तिचं एकदा ऐकून तरी घ्या, तिचं म्हणणं काय आहे ते. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? मी सांगितलं ना, ती मुलगी चोर आहे, तर ती चोरच आहे. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जायला. ओके ठीक आहे मॅडम, घेऊन चला यांना. थांबा भाईसाहेब, भाईसाहेब असं नका करू. तिने नाही चोरलं घड्याळ इंदिरा साहेबांचं. राणी कधीच असं करणार नाही. भाईसाहेब, त्या नका पोलिसांच्या ताब्यात देऊ.
अगोदर बसवते तुमच्याबरोबर साहेब, हात जोडते बाईसाहेब, मी पाया पडते. बाजूला हो, मला अजिबात स्पर्श करायचा नाही. दूर व्हा आधी इथनं. मी कसं सांगू तुम्हाला माझ्या राणीचं मन किती मोठं आहे बाईसाहेब. तिने तर तुमच्या इंद्राचा आई बाईसाहेब, उर्मिला बाईसाहेब, उर्मिला बाईसाहेब, अहो तुम्ही तरी सांगा ना, माझं राणी खरंच गडावर नाही सोडलं बाईसाहेब. तिला नका पोलिसांच्या ताब्यात देऊ बाईसाहेब, मी पाया पडते तुमच्या. काय चाललंय तुमचं? काय निघले तुम्ही इथून? उर्मिला, हे असं वागणं महाडिकांच्या सुनेला शोभत नाही. तिला कशाला बोलताय तुम्ही? आणि मुळात तिने चुकीचं काय केलंय? या लोकांची लायकीच ती आहे. याशी जे चोर माणसं असतात ना, त्यांची जुनी सवय असते, आधी माती खायची आणि नंतर गयावया करत असं पाय धरायचे. चोर कुठले? मॅडम, मी चोर नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला जर मला शिक्षा द्यायची असेल ना, आणि तुमच्या मनाला जर समाधान मिळणार असेल, तर तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या. पण मला चोर म्हणू नका. आता चोरी केलीये म्हटल्यावर चोराला चोरच म्हणणार ना? इन्स्पेक्टर साहेब, या मुलीची ना चांगली कसून चौकशी करा, आणि जोपर्यंत ही घड्याळ कुठे सांगत नाही तोपर्यंत हिला सोडू नका. आणि जर हिने तोंड उघडलं नाही ना, तर हिच्या आई बापाला आत टाकायला कमी करू नका. ऐक ना जुबरो, मम्मा खूप चिडली आहे रे. आपण दादूला बोलूयात का? तोच मम्माचा राग शांत करू शकतो. पण तो बाहेर कसा येईल? आतमध्ये यज्ञ सुरू आहे ना. बाज झाला मालती मॅडम, तुम्ही मोठ्या आहात, पण तुम्ही माझ्यावरती जे काही आरोप केले ते मी शांतपणे सहन केले. पण आता तुम्ही माझ्या आई वडिलांवर घसरताय, आणि ते मी सहन करणार नाही. ते घड्याळ इंद्रजित सरांच्या गाडीतच पडले. मला एकदा त्या गाडीत शोधू द्या. मी कधीपासून तेच सांगते, पण कोणीच माझं ऐकत नाहीये. कारण चोरांचं ऐकण्याची पद्धत नाही आमच्याकडे. उठू नका. यज्ञ अर्धवट सोडून जर तुम्ही उठलात तर पूजा पूर्ण होणार नाही आणि त्याचं फळही मिळणार नाही, आणि तुमच्या आई साहेबांनाही ते आवडणार नाही. चला सुरू करा बघू. साहेब, घेऊन जायला. हो मॅडम. नाही नाही नको. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या पोरगीने काय नाही केलं, तिने नाही चोरी केली. हो, तिने तर कुणाचा 1 रुपया बी नाही चोरला आजपर्यंत. ताई, हे असं सोडता येणार नाही. मॅडम, घेऊन चला यांना. दादू, अरे दादू, तू बाहेर चल ना, बाहेर तुझी गरज आहे. बोलू नका, पूजा चालू आहे, व्यत्यय येतो. अरे दादू, तू माझं ऐक. तुला माहितीये का बाहेर काय घडतंय? अरे मम्माने पोलिसांना बोलवलंय आणि घड्याळ चोरलं या आरोपाखाली ते राणीला घेऊन चाललेत. दादू, तू चल ना बाहेर आणि सगळ्यांना सांग. तुला माहिती आहे ना राणी चोर नाहीये. अरे मग चल आणि सांग ना त्यांना. हे बघा, उठू नका. पूजा पूर्ण होणार नाही आणि त्याचं फळही तुम्हाला मिळणार नाही. अहो गुरुजी, पण बाहेर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. दादू, अरे तू चल ना. चिकू, मी या सगळ्यात काही नाही करू शकत, आणि जे काही खरं आहे ते सगळ्यांसमोर येईलच. यू डोंट वरी. हे बघा, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका. चला चला. साहेब, नका नेऊ माझ्या राणीला. तिनं नाही केली चोरी साहेब.
कमलाका सोड की अगं का वैरी झाली कमलाका सोड. काय करतेस तू? चल इकडं. मॅडम आता जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. मॅडम तुम्ही आमच्या कामात अडथळा आणताय. हा म्हणते ना मी. काय करतेस? ये इकडं. ये चल बाहेर निघ. काय करायला लागलेस ग? घड्याळ सापडलं. बघा मालती मॅडम, हे तुमचं घड्याळ जे मी चोरलं नव्हतं तर तुमच्याच लाख मुलाच्या गाडीत पडलं होतं एवढे दिवस. इम्पॉसिबल. मी स्वतः चेक केलं होतं, गाडीत नव्हतं घड्याळ. आणि मी सुद्धा म्हटलं होतं सर की मला एकदा गाडीत शोधू द्या, पण तुम्ही नाही ऐकलं. हो, मला राणी म्हणाली होती की ते घड्याळ गाडीतच पडलंय असं तिला वाटतंय म्हणून. नाही तोडे काय गोंधळ झाला बघितलात ना तुम्ही. आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. महाडिक कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी तुमची माफी मागतो. माफ करा. हरकत नाही आबासाहेब. अहो समज गैरसमज होतात. येतो मी. या तुम्ही. मालती मॅडम, हे तुमचं 1.5 लाखाचं घड्याळ जे मी तुमच्या डोळ्यासमोरून तुमच्याच गाडीतून काढले. हा पुरावा आहे की आम्ही गरीब होतो पण चोर नाही. यापुढे कुठल्याही गरीबावरती असे आरोप करताना काय चूक काय बरोबर हे नीट तपासून घ्या आणि मगच आरोप करा. अहो, एखाद्या गरीबासाठी त्याच्या जीवापेक्षा जास्त लाख मोलाचं असते त्याची इज्जत आणि त्याचा स्वाभिमान. आणि त्याला जर ठेच लागली ना तर त्याला सहन होत नाही. आणि ती जखम अशी असते ना, तू कोणाला दाखवू पण शकत नाही. अहो, ती आतल्या आतच भळभळत राहते. या मागच्या काही दिवसात मी आणि माझ्या कुटुंबाने मनातल्या मनात ज्या मरण यातना भोगल्यात ना, त्या तुम्हाला नाही कळणार मॅडम. तुमच्यासाठी फक्त तो एक आरोप असेल, पण त्यामुळं एका गरीबाच्या आयुष्याचा खेळ होतो. त्यामुळं यापुढं कुठल्याही गरीबावरती असे आरोप करू नका. एवढंच सांगणं आहे माझं.
हे घ्या सर, तुमचं महागडं घड्याळ. राणी, या लोकांनी किती काय काय ऐकवलं ग तुला. नाही नाही, ते आळ घेतलं तुझ्यावर, पण तू सगळं सहन केलंस राणे. तू दाखवून दिलंस तू चुकीची नव्हतीस राणे. आई, आता मी निर्दोष सिद्ध झालीये ना, बस. आता तुम्ही दोघांनी त्रास करून घ्यायचा नाही. चला चला भाऊ, आपल्या घरी जायचं. आणि थांब. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो, राणी असं करणार नाही. तुमचं वागणं चुकीचं आहे. तुम्ही नाही ऐकलं माझं. तुम्ही सतत राणीला चोर ठरवत आलात, सतत तिचा अपमान करत राहिला. आज तर तुम्ही हद्दच केलेत. आज पोलीस पहिल्यांदा या कारणासाठी माझ्या घरात आले, ते पूजेच्या दिवशी. कारण तुम्हाला सगळ्यांसमोर राणीचा अपमान करायचा होता, बरोबर? हो, बस. मी शांत आहे याचा अर्थ मी कमकुवत नाहीये. मी शांत आहे कारण मला खात्री होती की राणी स्वतःवरचे आरोप खोडून काढेल. तुम्ही काय केलं? कोणाशी किती वाईट वागावं, किती वाईट बोलावं ह्याचा काही धरबंधच नाही तुम्हाला. तुम्हाला सतत राणीचा अपमान करायचा असतो ना. राणीला चूक ठरवून तिला शिक्षा द्यायची होती ना. पण तुम्ही चुकीच्या आहात हे सिद्ध झालंय, त्यामुळे शिक्षा तर होणार. तुम्ही दोघींनी राणीची माफी मागा सगळ्यांसमोर. उर्मिला, त्यांच्या मागे जाण्याचा विचार करत असाल तर विचार मनातनं काढून टाका. गाठ माझ्याशी. त्यांच्याशी मी नंतर बोलेन, पण तुम्ही आत्ता सगळ्यांसमोर राणीची आणि तिच्या आईची माफी मागा. उर्मिला, माफी मागा. आबा, याची काय गरज आहे? नाही गरज आहे. उर्मिला, सॉरी. याशी माफी मागाल? ज्या ताकदीनं, ज्या आवाजात तुम्ही यांना ढकललं, त्यांच्याशी बोललात, त्याच ताकदीनं आणि त्याच आवाजात त्यांची माफी मागा. राणीची आई, मला माफ करा.
सॉरी राणी. आम्ही कोण तुम्हाला माफ करणारे बाईसाहेब? तुमचं तुम्हालाच माफ करता आलं तर बघा. आई बुवा चला आपल्या घरी. आणि थांब. नाही आबा. थांब राणे, मी पण येतो तुझ्या बरोबर. मी पण येतो. हो आम्ही पण येतो. असं करू नका. निदान प्रसाद तरी घेऊन जा. नाही आबा. अहो आबा, आम्ही तुम्हाला लय मानतो, तुमचा शब्द नाही मोडवत आम्हाला, पण आज आग्रह करू नका आबा. आमच्या राणीनं लय सोसलंय या घड्याळासाठी. लय त्रास झालाय तिला. आता तिला गरज आहे आमची. आम्हाला तिच्यासोबत राहावं लागेल आबा. खरंय गोट्याच. गोट्या बुवा, अहो असं नका करू. प्रत्यक्ष आबासाहेबांनी तुम्हाला निमंत्रण दिलंय, त्यांचं मान ठेवा प्लीज. त्यांचा मान नका मोडू. अहो आपल्या घरची पूजा आहे. हे बघा, मला माहितीये इंदिरा सरांची चूक झाली. त्यांनी गाडीमध्ये घड्याळ शोधायला हवं होतं. मी तुम्हा सर्वांची त्यांच्या वतीने माफी मागतो. अहो आपल्या घरची पूजा आहे, प्लीज थांबा. विक्रांत साहेब, आता आम्हाला नाही थांबता यायचं. माफ करा आम्हाला. आबा, अहो बाबा तुम्ही तरी सांगा ना. इंदिरा, अरे तू तरी सांग त्यांना थांबव. गोट्या, रतन, हे बघा असं वागू नका. असं बरं नाही. तुम्ही सगळे इकडे थांबा. नाही जमणार राणे. आता आम्ही कुणीच नाही ऐकणार. आता कोण म्हणजे कोणच नाही थांबणार इथं. जे झालं ते लय झालं. आता जर आम्ही तुला सोबत नाही केली ना, तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. खरंय गोट्याच. राणे, खरं तर तुला आम्ही आधीच साथ द्यायला पाहिजे होती. चला रे, चला सगळी.